जमलेल्या तमाम कलाप्रेमी रसिक बांधवांना मानाचा मुद्रा रसिक या गणाचं महत्व वर्णन करण्यासाठी गणनाट्य सादर करतोय यमाचं गर्वहरण विषय गीत्र दरबारामध्ये सर्व देवतांची सभा आयोजित केली असता और यामध्ये यमराज्य वहील यमी हिला देवतांच्या दरबारामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नाही आणि ही यमी आपल्या बंधूच्या सहाय्याने म्हणजेच यमराजच्या सहाय्याने सर्व देवतांवरती आक्रमण करते। रसिक सादर करतोय यमाचं गर्वहरण
कोटी देव जमती या दरबाराला, 31 कोटी देव जमती या दरबाराला, नारद गंधर्व आहे राती सभेला, नारद गंधर्व आहे राती सभेला, सोनियाचा दिन उगवला, सोनियाचा दिन उगवला, मी नाचले होईत दरबार भरला, माझा वाटते होईत दरबार भरला, माझा वाटते. अशी कविताची कशाची आहे याबाबत आपण पुढील प्रश्नात सुरुवात करावी. आज या इंद्रप्रस्थामध्ये आलेले सर्व देव, ऋषीमुनी, सर्व परी अप्सरा यांचे सविनय स्वागत करतो. आपले मत सभेपुढे मांडावे. देवा, नारदांनी केलेल्या प्रवचने सत्यच आहे. मग आपण त्याबद्दल काय सांगा बरं. त्यातून महादेवानी मार्ग सुचवावा असे आम्हाला वाटते. संवाद संवाद संवाद. महादेव काय बोलत आहोत आपण? हो इंद्रदेवा, समाज, मानव, पशु पक्षी यांच्या जीवनाला 84 लक्षणे करून मानवाला पुन्हा जन्म मिळावा अशी घटना तयार करूया. स्वामी, आम्ही तुमच्या विचाराच्या पुढे जाणारच नाही. इंद्रदेवा, सभेचे पुढे व्याख्यान करावे. आदरणीय सभेतील सर्वांचा मान ठेवून मी प्रत्येकाला काम वाटून देत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. ब्रह्मदेवाने सजीव सृष्टी निर्माण करावी, विष्णुदेवाने त्याचे पालन करावे आणि शंकराने संवाद सर्वांच्या भविष्य निघण्याचे काम सटवीने करावे. त्रिभुवनामध्ये सर्व घडामोडी यांची माहिती नादाने आणावी. मानव आणि पशुजन्य यांच्या मौलिक प्राण शिवशंकरच्या आदेशाने यंगर्मने आणावे. पुढे गोविंदाने अजय आम्ही सर्व ते इंद्रसभेत होते, मग तुला पाचारण कसं नाही? काय बोलतो? काय भेटून दिली आणि त्याने तुला कोणते काम दिले नाही. काय नाना जाऊ नको, मी माझ्या दादाला बोलून येतो. ठीक आहे दादा, अरे दादा.
काय आठवण झाली दादा? अरे दादा, वाटून दिली आणि त्याने मला कोणतेही करून दिले नाही. ताई, इंद्र दरबारामध्ये सर्व देवतांना प्रचारण केलं आणि तुला कोणत्याही प्रकारचं आमंत्रण नाही. अगं ताई, अगं हा तुझा अपमान आहे ताई. अगं तू मुळीच चिंता करू नको. अरे नारदा, अरे नारदा, नारदा, अरे याच्यावरती उपाय तरी कोणता? तुला इंद्राने दिलेला वराचा पहिला प्रयोग तुझ्या इंद्रावर कर. म्हणजे झालं तुझे काम. काय म्हणे मिळालेला पहिला प्रचितीचा प्रयोग इंद्रावरती? नाही नारदा. अरे नारदा, तो इंद्र तर दूरच राहिला. माझ्या प्रचितीचा पहिला प्रयोग मी तुझ्यावरती करतो. अगे ब्रह्मपुत्र नारद इथून पळून गेलाय. तर आपल्याला पुढील वाटचालीस लागलं पाहिजे. चल लवकर, चल चल, वेळ कशाला, चल.
इंद्रा अरे तुझ्या आश्रयाला तो नाराज आलाय नाराज त्याला फक्त माझ्या स्वाधीन कर मध्ये मी कुणाचाही अपमान केलेला नाही त्याचा साक्षीदार तूच आहे तू आल्या वाटे परत जा नाही इंद्रदेवा हा यमराज आलेला वाटेल परत जाण्यासाठी जाणार आहे मला फक्त तो नाराज पाहिजे नाराज मग तुला माझ्याशी युद्ध करावे लागेल काय म्हणे युद्ध आणि या यमराजशी और मग वेळ कशाला दाखव तुझा पराक्रम हा यमराज अगं ताई देवाचा देव इंद्र अगं तो देखील पळून गेलाय आता अशी स्वारी आपल्याला मार्गक्रमण करायला पाहिजे चल 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 लवकर चल काही चाललं नाही आणि चक्क या यमराजला आव्हान हा यमराज आलेला वाटेल परत जाण्यासाठी नाही आलाय माझं साध्य मला पूर्ण केल्याशिवाय इथून पळून गेलाय आताची स्वारी त्या गोसावड्यावरती चल तर चल मग वेळ नको चल अरे गोसावड्या समाधी सोड और या यमराजचं म्हणणं एक और तो नारद पक्क या यमराजाला पाहिजे बोला थोड्या तुला मिळाला वारा तुला जन्म झाला आहे तुझा गर्वहरण करण्यासाठी पार्वती पुत्र गजानन तुझ्या भेटीला येत आहे बघ काय म्हणे माझं गर्वहरण आणि माझं गर्वाचं हरण करण्यासाठी पार्वती पुत्र भेटीला येणार अरे ठीक आहे जर का असं असेल तर आम्ही स्वतः त्याची वाट पाहतोय बघूया तर काय होत आहे ते ठीक आहे तर
अरे यमधर्मा, मी शिव पार्वती पुत्र बाळ गजानन आहे. मार्गातून वाचलं हो. अरे यमधर्मा, तुला तुझ्या यमत शक्तीचा गर्व झाला आहे. तुझे गर्व हरण करण्यासाठी मला या पृथ्वीतलावर जन्म घ्यावा लागला आहे. तुझ्या अंगात जर सामर्थ्य असेल तर कर युद्धाची तयारी. काय म्हणे युद्धाची तयारी? अरे देवाचे देव इंद्र, त्याचं देखील काही चाललं नाही. विष्णू आणि कैलास पर्वताचा अधिपती शिवशंकर याने देखील माझ्या समोर नामोहर पत्करलंय. म्हणून सांगतोय, माझ्या मार्गातून वाचलं हो. अरे यमधर्मा, तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर कर माझ्याशी दोन हात. वेळ कशाला? चालव तुझं शस्त्र. अरे यमधर्मा, तुला माफ करेन, पण तुझ्याकडून मला एक वचन दे. मोठं वचन? अरे देवाने दिलेलं एक काम तुला जन्मोजन्मी पूर्ण करावं लागेल असं मला वचन दे. त्याचे आपल्या हातात, त्याचे आपल्या हातात. तुझे यमी, तू आजपासून सर्वांची ताण भागून तू यमुना नदीने प्रसिद्ध होशील. यमुना नदीने प्रसिद्ध होशील. यमुना नदीने प्रसिद्ध होशील.